नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एसपीपी मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मुद्दा म्हणून असं दाखवते कारण कटिंग केलं 200-300 रुपये खर्च केलं तर म्हटलं दाखव 250 रुपये होईल. 250 रुपये खर्च केलं. नॉर्मली 200 घेतात, आपण भारीवाल्याकडे गेलो त्यामुळे भारी केले कटिंग, तळेल भारी केले. 250 रुपये खर्च केलं तर म्हटलं दाखवायला काही हरकत आहे. तर वाजल्यात 9:13, आता जस्ट चालू करणार आहे. तर बघूया काय होते काय नाही. व्हिडिओ पहिल्या ऑर्डर आहे, हो पहिली ऑर्डर मोठ्यात पुढे चला. 1000 झाले तरी देव पावला. चला, कसं आहे हेअरस्टाईल त्याच्या अगोदर बी असंच मारलेलं आपण, पण बरेच दिवस झाला असं मारला नव्हतं. त्यामुळे म्हटलं परत एकदा पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. असं एक ऊन लईच लागले राव, सावलीत बी थांबून ऊन लागायला लागले. काय करावं, आज जाऊन बसावं. ऊन गोड बी तापले राव. असो, पण आज जरा बरं आहे. इथं लईच तापल्या की रिक्षा हे पत्रीत न भरती. आपण आता आहोत हडपसर मध्ये आणि टोटल 400 रुपये झालं. जस्ट जेवण झाले, वाजल्यात 12 वाजून 16 मिनिटात. लवकर जेवलं, भूक लागली तर जेवण घ्यायचं. कामं तर होतच राहतात. 500 रुपये कमी झालं धंदा तरी चालून, पण पोटभर जेवण वेळेत जेवा. तसं आता 12चा टायमिंग असतो, 11:30 12 पाऊण तास लागला तुझ्यावर. पाऊण तास किती असतो जाऊ दे, काय का असं 45 मिनिटं टाइमपास करत रील बघत. जर रील नाही बघितलं 15 मिनिटात जेवण होतं. रील बघत ते पचन बी चांगलं होतं, चांगली गोष्ट आहे. रीलचा कुठंतरी फायदा होते, जे की चांगली गोष्ट आहे. जास्त वेळ चावत एक घास 32 वेळा चावा. हे कोणाला माहिती असेल तर नसेल तर सांगतो, माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. हे शाळेतच शिकवलेलं आहे की एक घास जो आहे तो 32 वेळा चावावा, म्हणजे पचन चांगलं होतं, पचनक्रिया चांगली राहते. असं काहीतरी म्हणतात, काय ते चांगलं पचतं असं म्हणतात. माझं पाठणीलाच काय झालं काय माहिती, पट्टा लावून सुद्धा दुखायला लागलंय. माझं काही खरं नाही, संपलंय माझं टॉक टाईम. जर भविष्यात मी तुम्हाला दिसलो नाही, ब्लॉग आले नाही तर समजून घ्या भाऊचं तिकीट कटलंय. कारण भाऊचं कंबर त्रास, पट्टा लावून बी दुखत असेल. पट्टा ढिला झाला वाटतं मला, तरी फिटच लावलं मी. पोट कमी झालंय बाई, पण कंबरचं दुखण्याचं काय वाटत नाही. आज दुखायला लागलं, रोज बरं असतं, पण आज काय आलं काय माहिती. टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या जन्मी. बघू, जगलो तर जगलो. असं पायठण दुखण्याने कोण मरत नाही. तर काय होऊ शकतं, मरू शकतं, काय सांगतात नाही. काय कसल्या गोष्टी करतोय मारायच्या. बी पॉझिटिव्ह यार, लोकांना मोटिवेट करतोय आपण. भले 3-4 लोक बघत असेल आपल्याला, त्यांना तरी मोटिवेट करतोय. चांगलं बोलायचं. काही किती दुखो काय हो मित्रांनो, लढायचं. झुके का नाही, चला पुष्प द्यायचं नाही, काम करत राहायचं. काय कंबर आहे, ड्रायव्हिंग लाईफ आहे म्हणल्यावर कंबर तर दुखणारच, त्यामुळे काय विषय नाही. त्यामुळेच आपण जरा काम कमी करतो. आता चालायचं. 500 झाले तरी खुश, 1000 झाले तरी खुश, 2000 झाले तरी खुश. एवढं पाळणार नाही मी, पण ऑर्डर पडले पळून बी मी, माझं काही सांगता येत नाही. आणि आपल्या डोक्यात काय असतं, बाबा पैसे आपण पळतो. पाटण नंतर दुखायला लागते घरी गेल्यावर, ती भाग तो वेगळा भाग आहे. पैसे दिसले की माणूस पळतो आणि मग येतो 50-50 किलोमीटर रिटर्न. पण मग घरी गेल्यावर मग कळतं, अरे उगाच गेलो इतके लांब, पाटण दुखायला. त्यावेळेस आपल्याला क्लिकच होत नाही, त्यावेळेस नुसता पैसा दिसतो. अरे प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो, काय सांगायचं. जाऊ दे, उकडायला लागले मला. इथनं कुठं एक झाडाखाली जाऊन बसायला लागेल. हडपसर मध्ये मी आता 400 रुपये झाले टोटल. वाजल्यात 12:19. तर बघूया पुढचे 600 1000च होऊ दे. मी जास्त म्हणत नाही आता. CNG त्यात सगळं त्यात 1000च होऊ दे. बघू किती वेळ लागतंय किती नाही. ऊन सहन व्हायला. लोकेशन चेंज करतो, बघतो एखादं ठिकाण चांगलं जिथे मला झाड वगैरे भेटेल. इकडं आहे झाड, तिकडे ऑलरेडी गाड्या लागलेले आहेत लोकल लोकांचे. आपण बघू दुसरीकडे. चला मित्रांनो, कात्रज चौकात आलोय बरंच आपण. वाजलेत किती ते सांगतोय, 4:46 झालेत आणि कात्रज चौकात आलोय. याचा अर्थ घरी जायला मोकळा आहे. आता सांगतो किती झाले किती नाही, कारण एंडला कधी टाकतो कधी टाकत नाही, त्यामुळं 1:30 झाले. कसे झाले तर आपण ऑर्डर मारत जेवणानंतर आठवतं बरं का, जेवणानंतरचं काय विषय काय नाही. पण त्याच्या अगोदर हे सांगतो की कमरेचा विषय काय, कंबर दुखते आणि का दुखते ते बी सांगतो. की आपण व्यायाम करतो, इकडं हात हल्लं, इकडं कंबर मोडतो नाही का, ते हे त्याच्यामुळे झालेलं. काल मी कंबर मोडलेली माझी, लय दुख होतं. पट्टा काढलेला, बसलेलो घरात, दुखायला लागलं. मग थोडं मोडलं. ते इतके दिवस मोडत नव्हतं म्हणून पट्टा लावले, सपोर्ट बेडवर चांगलं चालू होतं. पण ते मोडल्यामुळं काल आणि बेडवर झोपल्यामुळं, पाटणीवर झोपलं बेडवर झोपायचं नाही, जमिनीवर झोपायचं. बेडवर झोपल्यामुळं आणि
तोडल्यामुळं कंबर मोडल्यामुळं सोसायटी तात्पुरतं बरं वाटतं, पण नंतर त्रास होतो. त्याचा त्रास आता व्हायला लागला मला. तर ह्या पुढं मी लक्ष ठेवल की कंबर मोडायची नाही. त्याला काय करायचं तर शेकायचं. एक काय म्हणतात कापड घ्यायचं, कापडामध्ये वाळू ठेवायची, वाळू तव्यावर गरम करायचं आणि वाळूने शेकायचं. वाळू नसेल तर दगड बिगड काहीतरी, दगड म्हणतो वीट वगैरे, किंवा नुसतं कापड जरी ठेवलं बोळा बनवून गरम करून जरी शेकलं तरी चांगलं आहे, उत्तम आहे. आता मला तेच करावं लागेल. आणि येऊया आता जेवणानंतरच्या ऑर्डरकडे. जेवणानंतरच्या ऑर्डरकडे मला वाटतं जेवणा अगोदर काहीतरी 500 झालते ना, 12 वाजता. तेव्हा आपण कुठं होतो? हडपसरला. हडपसर ऑर्डर मारत आपण लोगावला गेलो. लोगाववरनं एक डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट बसला कोंडव्याला. म्हटलं देवच पावला. आणि कोंडव्यावरनं मला वाटते राजेश सोसायटी कात्रजला ऑर्डर पडली. म्हटलं अरे देवा चला घरी. काय सांगायचं, डायरेक्ट एका मिनिटात एवढा वेळ काम केलं आणि एका मिनिटात सगळं सांगितलं. तर असं स्वरूप होतं जेवणानंतरचं. हडपसर लोगाव हे काही लगेच नाही पडले. अर्धा तास वाट बघत. आणि लोगावला जायच्यावर विमाननगरला होतो. हडपसरनं मला वाटतं विमाननगरला गेलं तर मग लोगावला गेलं असं काहीतरी झालं. आणि विमाननगरला एक जण भेटला इडलीवाला दादा, त्यांनी लोगावला पोहोचलं. त्याच्यामुळे हेलिकॉप्टर शॉट बसला. त्याच्यामुळे धन्यवाद. म्हटलं लोगावला जायचंय. लोगावी नाही, लय पुढं नाही, थोडं तिकडं फिनिक्स मॉल पासून 5-1 किलोमीटरवर तो म्हटला जायचंय. आता त्याला काय सांगू मला कळलं नाही, कारण तो एक्झॅक्टली लोकेशन सांगत नव्हता. तो म्हटलं मी रोज जातो, म्हटलं 91 रुपये होतात, माझे डबे बिबे आहेत, म्हटलं मी तुला 120 पर्यंत देतो. म्हटलं तर समोरून 120 म्हणतो. म्हटलं मी का नाही म्हणणार, मी हाच म्हणणार ना. ठीक आहे म्हटलं, द्या म्हटलं, चालतंय. लोकेशन सांगा म्हटलं. एअरपोर्टच्या पाठीमागणे गेलो, तिथनं काय हार्डली 1-2 किलोमीटर. म्हटलं तेव्हाच पावला. आणि त्याला जसं सोडलं ओला उबेर चालू केलं. उबरने आज काही दिलं नाही, सगळं ओला आणि रॅपिडोनेच दिलं. तर रॅपिडोचे खूप खूप धन्यवाद हेलिकॉप्टर शॉट दिल्याबद्दल. त्यांनी त्या कस्टमरला जसं सोडलं आणि थोडं पुढे येऊन थांबलं की भाई लगेच पडली. कितीची पडली मी बघितलं नाही, गपक्याच धरली. कोंडवा दिसला मला, कोंडवा दिसला, गपक्याच धरली आणि बसला की शॉट. कितीचं होतं ते? 360-70 रुपयाची ऑर्डर होती. ते मला आता एंड स्क्रीन मध्ये मी टाकन, तुम्हाला दिसलच. आणि ओलाचं बी सगळं टाकन काय नाही. अशा तऱ्हेने आपला आजचा दिवस कसा तरी भरला. पण काही वाटलं नव्हतं, डिमोटिवेट झालं. पण म्हटलं ना पाहिजे की काय नाही करणार म्हणजे करणार. ऑर्डर पडले ना, तुम्हाला माहिती आहे 2-2, 3-3 पर्यंत करायला तयार आहे, पण पडत नाही. का पडत नाही तर लोक वाढलेत. पडत नाही म्हणजे पडते ते पण नवीनला पडते, जुन्यांना पडत नाही असं होतंय. त्यामुळे नवीनवाल्यांची चांदी आहे, जुन्यावाल्यांची थोडं मंदी आहे. पण ठीक आहे, याचा अर्थ असं नाही की काहीच होत नाही. तुम्हाला माहिती रोज ब्लॉग बघताय, 1000 तरी होतात, 1000 तरी करतो आपण. दीड हे आपण हे आपलं रेग्युलर आहे. पण कधी कधी काय होत नाही, कधी कधी दीड. त्यामुळे आपण 1000 बी करतो आणि चाललं आपलं व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाहीये. फायनान्शियल कंडिशन इज गुड बिकॉज आय एम कंबर जाईन तरी बी काम करीन, कारण करायला लागते भाऊ. सकाळी काम करणार तेव्हा संध्याकाळी जेवायला भेटणार आपल्याला. बाकी काय गरिबी लेख वाईट असते, सुधरल एक ना एक दिवस सुधरल. गरिबीमुळे मी दाढी करत नाही, कारण काय म्हणलं काय करू शकते आपल्याला ड्रायव्हर आहे. पण काल परवा असं लईच दाढी वाढले का झाले, जेवणात बी पडायला लागले. म्हटलं शी एवढा खाणेरडा आहे का मी, का माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की 200-250 रुपये आहेत पैसे, पण नाही का ती सवय लागली. 90s मधला आहे मी, सेव्हिंग करायला घरच्यांनी शिकवले, त्यामुळं होतं सवय. काय नाही, आताच्या मुलांना ती सवय नाही सेव्हिंग वगैरे. काय असतं 500 रुपये बोम. मला 500 रुपये खर्च करताना 10 वेळा विचार करायला लागतो, करू का नको. 90s मधल्या पोरांनाच माहिती आहे का काय नाही. गरिबी बहुत नजदीक से देखिए भाई साहब आपने. असो, आता काय वाईट नाही, आता चांगलंच चाललंय. फक्त लवकरात लवकर गाडीचं हप्ता नीट झालं ना आणि कंबर एक नीट झाली ना, मग भाऊ बादशाह आहे. मग आपण खरा बादशाह आहे. मग आपण चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. मी जेवढं बडबड करेन तेवढं कमीच आहे. भेटूया नवीन मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय, शुभरात्री.